सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2025 हा महासंग्राम आपण पाहतोय. आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा, अंतिम दिवस, मेगा फायनल डे. आज कोणती टीम चॅम्पियन बनणार, कोणत्या टीमचं स्वप्न पूर्ण होणार हे आपण आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. सुपर 10 ची पहिली मॅच आपण पाहिली, जिथे मात्र जक्ष 11 भैरवदेव रेटगर संघाने विजय संपादित करत सुपर 6 मध्ये दाखल झालेला पहिला संघ आपण पाहिला. सुपर 5 मध्ये दाखल झालाय. माफ करा, एक मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आहे. त्यामध्ये सुपर 5 मध्ये दाखल झालेला पहिला संघ आपण पाहतो, जक्ष 11 भैरवदेव रेटगर हा संघ. त्यानंतर सुपर 10 ची सेकंड मॅचला मात्र इथून सुरुवात केली जाईल. साक्षी 11 गावदेवी नारिवली संघाने त्यांच्या अगेन्स्ट जितू 11 जयहरमान नेरे बी. टॉस जिंकला नेरे बी संघाने आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला, म्हणजेच बॅटिंगसाठी इथे इन्व्हाइट केले ते नारिवली टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो संदेश आणि नयन पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 4 षटकाचा सामना, मॅच ऑन होईल. गोलंदाजी ट्रॅकवर पिवंत षटक घेऊन सचिन मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पॅव्हलियन एंड कडून गोलंदाजी करत असताना आपण पाहतो सचिन मोरे या गोलंदाजाला पहिलाच बॉल देत दिला तर रिदम थोडासा चुकला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहतील गोलंदाजीसाठी सचिन मोरे. सलामीची जोडी संदेश आणि नयन पाटील हे दोन फलंदाज सलामीला आलेले आहेत. हा सर्व मॅचेस चांगले पाहायला मिळतील प्रेक्षकांना, अगदी मनोरंजनाचे सामने पाहायला मिळतील. ओ यावेळी देखील पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता. गॅपमध्ये बॉल जातोय, दोन फिल्डर बॉल मागे, तोपर्यंत या बॉलवरती धावा प्राप्त केल्या, त्या म्हणजे टोटल 3 धावेने अकाउंट ओपन केले जाते. संघाचं नारिवली या संघाचा आपण पाहतो धावा संख्या 3. बिनबाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना साक्षी 11 गावदेवी नारिवली संघ आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो नक्कीच बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. आता स्ट्राईकला नयन पाटील आपण पाहणार आहोत. नारिवली संघाचा देखील आपण विचार केला तर ड्रोन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अगदी ड्रोन कॅमेरासह आपण आदरणीय पांडुरंगजी गायकर साहेबांचं इथं शुभागमन होते. साहेब आपण यावं अतिथी मंचावर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. झेल केबल नेटवर्कचे सर्व आपण पाहतो पांडुरंगजी गायकर साहेबांचं इथं शुभागमन. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टप्पा खाल्यानंतर बाहेर वळवला जातोय. चांगली गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतो सचिन मोरे हे पहिलं षटक. पहिल्या बॉलवरती 3 धावा, नंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर मात्र चांगल्या बॉलची हाताळणी केली जाते. डॉट बॉलची इथून समाप्ती. स्ट्राईकला नयन पाटीलला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खूप टप्प्याचा बॉल ऑन साईडला, हा तडाखा लॉंग लेग रिझर मध्ये चेंडू फरार होतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 4 रन. टाईज करायचं होतं. फलंदाज नयन पाटील या फलंदाजाला आपण पाहिलं, पॅटर्न बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. हा बॉल टप्पा खाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती. यावेळी ऑफस्टिकला शप्पल होऊन एज लागली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर तैनात. सिंगल कंप्लीट केली, क्विक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ पुढे जाईल. येस, बॅटकट आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावा फलकावरती. अगदी पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अंतिम बॉल या ओव्हरमधला आपण पाहणार आहोत. धावसंख्या 9. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं 43 धावांचं लक्ष ठेवलं होतं. अवघ्या 3 षटकामध्ये सामना फिनिश केला रेडगर टीमने. त्यामुळे ही खेळपट्टी बॅटिंगसाठी नंदनवन आहे. फुल टॉस बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन तैनात. झेल ड्रॉप होतोय. अंतिम क्षणी घेण्याचा प्रयत्न होता. या बॉलवरती
सहजरित्या 2 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. फेकी तितकीच खराब आपल्याला पाहायला मिळाली. नो बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय पहा. 3 धावा जरूर कंप्लीट केल्या. नो बॉल प्लस 3 धावा म्हणजे अशा टोटल 4 धावा स्कोर कार्डवरती अंकित केल्या जातील. 4 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो म्हणजे 13 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र फ्री हिटची संधी असेल खेळाडूसाठी. टोटल 13 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. अंतिम बॉल षटकाचा नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वेस्ट साईड आपण पाहिली. तर नेरे संघाचे कोच संभाजी दादा मस्कर साहेबांचं इथं अतिथी मंचावरती शुभागमन. साहेब आपलं स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. खरा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. मागील बॉलचा विचार केला नो बॉल आणि यावेळी देखील पंच मात्र सल्ला मसलत करतायत की ऑफसाईड ऑफस्टम्प शरीरापासून दूर बॉल ठेवण्याचा प्रयत्न. बॅट्समन नयन पाटीलने बॉल सोडून दिला आणि इथे देखील पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहूया. यस थर्ड अंपरकडे निर्णय सोपवलाय पंचांनी. हा बॉल कुठे पिच झाला कुठे पिच झाला ते पाहावं लागेल. व्हाईट बॉल तर आहेच परंतु हा बॉल कुठे एक्झॅक्टली पिच झाला हे आपण ऑन स्क्रीन पाहणार आहोत. नारिवली संघाचे पॅकर किरण पाटील सरांचं देखील इथं शुभागमन होते. साहेब आपलं सहर्ष स्वागत. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र फ्री हिटची संधी होती त्या कारणानं फलंदाज सेफ. त्यामुळे पहिल्या ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा साक्षी 11 गावदेवी नारिवली संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 15 ऑन बोर्ड.
15 धावा धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाज दुसऱ्या गोलंदाजी साठी तयार झालाय. हो यावेळी पहिल्याच बॉलवरती हुक करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही, बॉल टप्पा खाल्यानंतर अगदी बाहेर बोलवला जातोय. डॉट बॉलची इथून समाप्ती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुशांत गायकर या गोलंदाजाला आपण पाहतोय. पहिलाच बॉल अगदी चांगला पाहायला मिळाला सुशांत त्याचा. पहिलं षटक महागडं राहिलं. टोटल 15 धावा खर्च केला गोलंदाज सचिन मोरे या गोलंदाजाने. हो यावेळी चांगला फटका आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, वाईडिश लॉंग ऑनला फील्डर ताईन नाताने फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन नयन पाटीलची खेळी संपुष्टात, फलंदाज बाद. सन्माननीय मान्यवर समीर शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. याच मैदानावर आपण साईच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भव्य दिव्य रजत स्पर्धा आपण बघितली. साईची व्यासपीठावर आहे आणि त्यासोबत अगदी आपण बघू शकता आमचे हो यावेळी देखील ऑन साईडला मारायचा प्रयत्न, अलॉंग द ग्रास हा बॉल वाईडिश लॉंग मध्ये जातोय. मिड विकेटचा खेळाडू बॉलपर्यंत पोहोचेल, चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत या बॉलवरती मिळेल फक्त सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जात असताना आपण पाहतो 16 ऑन बोर्ड, 16 धावा फलकावरती. सन्माननीय मान्यवर सकरामजी गायकर साहेब, झील केबल व नेटवर्कचे ओनर जनतमय, त्यासोबत पांडुरंग इंटरनेट सर्व्हिस त्यांचं व्यासपीठावर शुभागमन झाले. त्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय संभाजीदादा म्हस्कर यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. समीरदादा पाटील आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम. तर बॅट्समॅन रिव्ह्यू इथे वाईडसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. लगेच आपण चेक करणार आहोत की या बॉलवरती काय घडलं काय बिघडलं. समर्थ इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून आपण चाचपणी करतोय जरूर. यस इट इज अ फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर अगदी लेग स्टिकवरून बॉल विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथून समाप्ती. गोलंदाज सुशांत गायकर अगदी चांगली गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये अगदी इकॉनॉमिकल स्पेल हतलत असताना आपण पाहतो. यावेळी देखील डाऊन द क्रॅक मारण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय सुशांत गायकरचं. कमालीचं षटक आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या सचिन मोरेने आणि अद्याप सुशांत गायकरने एकच धाव खर्च केले. म्हणजे अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. या षटकातला आपण पाहिला फक्त एक धाव खर्च केले. सुशांत चांगली बॉलिंग. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं सुशांतचा कमबॅक. टोटल धाव फलकावर धावा संख्या स्थिर होताना आपण पाहतो 16 धावा फलकावरती. पहिल्या ज्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या ते मात्र मोमेंटम इथं शिफ्ट करता आला नाही नारिवली टीमला. हो यावेळी लेग स्टिकच्या बारासा बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू लॉंग लेग रिझर मध्ये धन करत अंतिम बॉलवरती मिळालेला हा चौकार 4 धावेच्या मदतीनं पंचांचा इशारा आहे तो षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या क्रीज बॅटिंग करत असताना साक्षी 11 गावदेवी नारिवली संघ पोहोचलाय 1 बाद 20. दोन षटकाच्या अखेरीस चला पाण्याची मागणी केली. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचे. आफ्टर 2 overs 20 रन्स ऑन अ बोर्ड, 1 लॉस. बॅटिंग करत असताना नारिवली टीम आपण पाहतो. सन्माननीय श्री सुरेशजी फडके साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही ते करतो. खरं तर आज स्पर्धेचा हा अंतिम दिवस, मेगा फिनाले तुम्हाला बघायला मिळेल.
सर्व आमच्या दानशूर दात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू, ज्यामध्ये आम्हाला सर्व ट्रॉफ्यांचे पुरस्कर्ते सन्माननीय धैर्य योगेश तांबोली व योगेशजी तांबोली साहेब, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, महिला आघाडी पनवेल व त्यासोबत महानगरपालिका जिल्हा अध्यक्ष सौ हर्षला योगेश तांबोली यांच्याकडून या संपूर्ण आम्हाला ट्रॉफ्या देण्यात आल्या, त्यांचा मनपूर्वक आभार. स्पर्धेमध्ये सर्व पाण्याची व्यवस्था आम्हाला ज्याने पुरस्कृत करून दिली तर जिया वॉटर सप्लायर्स त्यांचा देखील विशेष आभार व्यक्त करतो. सर्व जे बॉल्स आपण बॉल बॉक्स पाहतोय ते आम्हाला पुरस्कृत करून दिले स्नेहकुंज आधारगृह ओनर नितीनजी जोशी साहेब, आपला मनपूर्वक आभार. स्पर्धेच्या बाईकचे पुरस्कर्ते श्री शैलेश शंकर पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट सौ मनीषा शकाराम गायकर, ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून आम्हाला ते देण्यात आले, त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर ज्यांचं आगमन झाले ते श्री सकाराम गायकर साहेब, पांडुरंग इंटरनेट सर्व्हिस आणि झील केबल व नेटवर्कचे ओनर, त्यांचेही मनस्वी आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व दानशूरदात्यांचा मनपूर्वक आभार. ओटुकॉम बॉक्स. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 1-20. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना नारिवली टीमची आपण पाहिली. व यावेळी ऑफसाईड ऑफस्टंप बॉल टाकण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवला जातोय. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. दक्ष हा गोलंदाजी केली जाईल. टोटल 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावा फलकावरती लागलेत. हो यावेळी देखील लाईन चेक करावी लागेल. यस, ऑफसाईड ऑफस्टंप बॉल टाकण्याचा प्रयत्नामध्ये हा बॉल देखील वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 2 बॉल वाईड आपल्याला पाहायला मिळतील. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धाव संख्या पुढे. टोटल 22 ऑन बोर्ड. आता मात्र 11ची सरासरी घातली बॅटिंग करत असताना साक्षी 11 गावदेवी नारिवली टीमने. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. पहिले 2 बॉल अगदी खराब पाहायला मिळाले. गोलंदाज दक्ष हा गोलंदाज आपण पाहतो. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक शॉट कव्हर मध्ये खेळाडू तैनात आणि इथे मात्र अगदी चांगला झेल, सुरेख झेल घेतला होतोय. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना नारिवली टीमला फलंदाज बाद. लक्ष्मी मैदानावर स्पर्धा असते तेव्हा तेव्हा सगळ्या आमच्या ग्रामस्थांचं एक मोठं हातबळ असं या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये. त्या सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. यस, आज सुपर संडे मेगा फायनल डे, त्या कारणानं आज VIP डायज वरती पाहुण्याची मांदेली आपल्याला पाहायला मिळेल. तसेच सर्व क्रीडा रसिक देखील उपस्थित आहेत. जर कोणत्या गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली तर सन्माननीय समीर शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, रोख रक्कम. गोलंदाजांसाठी ही बंपर ऑफर. दक्षला आपण बघतो अंडर 17चा हा खेळाडू आणि यंदाच त्यानं पदार्पण केलंय आपल्या टीममध्ये, मुख्य संघामध्ये. त्यालाही आपण त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. फार यंगस्टर्स घडतायत सध्या अगदी चितोलन जर्मन नेरे संघामध्ये आणि त्या सगळ्या यंगस्टर्सनाही खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण एक चांगली लढत, 2 दिग्गज संघ लढतायत, दोन्ही टीमला शुभेच्छा. यस, दक्षचा पुढचा बॉल अगदी सुपर 10ची सेकंड मॅच आपण एन्जॉय करतोय. मागील मॅच आपण पाहिली तर दक्ष 11 भैरवदेव रेडकर संघ क्वालिफाय झाले सुपर 5 मध्ये. ओ यावेळी इनसाइड आउट फटका सजवायचा होता. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतो. स्वीपर कव्हर आणि कव्हरच्या अगदी मधून बॉल जात असताना आपण पहिला चेंडू पकडला, फेकला. तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे जात असताना आपण पाहतो. टोटल 24 ऑन बोर्ड. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये संदेशला देखील आपण पाहतोय सलामीला आलेला आणि आता करण फ्लोरे बॅटिंगसाठी सज्ज झालाय. दक्षचा पुढचा बॉल. हो यावेळी पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. यस, पंचाचा इशारा तो. इट इज अ व्हाईट बॉल. शरीरापासून वारंवार दूर फेकण्याचा प्रयत्न. 5 स्टार विगर संघाचे कॅप्टन दीपक फडके भाई यांचं इथं शुभागमन होतंय. अगदी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी अकुर्ली आणि त्यांच्या अगेन्स्ट लवेस सानवे 11 5 स्टार विगर या 2 टीम दरम्यान आपण सामना पाहणार आहोत. दोन्ही टीमला मी विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये यावं. हो यावेळी देखील थोडासा दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न, थोडासा दबाव जाणवतो या गोलंदाजावरती. यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे दक्ष आणि आता मात्र आपली लाईन सोडून गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. होम ग्राउंडवर सध्याच्या स्थितीमध्ये खेळत असताना आपण पाहतो. जितू 11 जयहनुमान नेरे बी. थोडा
दबाव जाणवत असताना गोलंदाजावरती आपण पाहतो. या ओव्हरचा विचार केला तर 4 व्हाईट बॉल टाकलेत आणि अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे दक्षच्या माध्यमातून. एक विकेट जरूर आली त्याच्या खात्यामध्ये जोडली जाईल. ओ यावेळी मिस टायमिंग आहे. वाईडिश लॉंग ऑन ला मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र अगदी सोपा झेल घेतला जातोय रोहन पाटीलच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना नारिवली संघाला फलंदाज इथून बाद होईल करण फुलोरे. पावसाळ्यामध्ये ते फ्री ऑफ कॉस्ट कोणताही मूल्य न घेता ते स्विमिंगचे अर्थात धडे देतात. त्यामुळे जर कोणाला पावसाळ्यामध्ये तुम्ही फ्री असाल आणि तुम्हाला पोहता येत नसेल तर तुम्ही संभाजीदादांशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट अगदी ते पोहण्याचे धडे देतील. यस असं म्हणतात ना कोणतेही स्पर्धा सफल करण्यासाठी तन्मन धन आणि धनाच्या पाठीराख्यांची आवश्यकता असते आणि अगदी सर्व दानशूर दात्यांचा मी स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि हार्दिक स्वागत करतो. जिथे चालू असलेली मॅच आपण पाहतोय यस ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल अगदी ड्रोनच्या साह्यानं इथे मात्र विजय लक्ष्मी मैदानचं हे चित्र टिपलेलं जात आहे. अगदी समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे क्लिअरिटी विथ क्वालिटी आपण पाहू शकाल. अगदी व्यासपीठ दाखवलं आहे आणि प्रॉपर पूर्ण 360 मैदान आपण पाहतो. हो यावेळी अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न जटमध्ये बॉल फेकला होता. हेलिकॉप्टर लगवायचा होता परंतु इथे मात्र मिळेल या बॉलवरती सिंगलच्या मदतीनं संघ पुढे जात असताना आपण पाहतो टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 27 ऑन अ बोर्ड. 27 धाव फलकावरती लागलेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना साक्षी 11 गावदेवी नारिवली संघ आपण पाहतो. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एक साईडला गावदेवी अक्कुर्ले आणि लव्हेस सार्वे 11 साई स्टार विगर या दोन टीमला आपण पाहतोय. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचे आपण. ओ यावेळी परफेक्ट टायमिंग बॉल जाईल सरळ सीमारेषा पार इन टू द स्टँड. षटकार सरळ सीमारेषा बाहेर पाठवला 6 धाबींकरता आणि या 6 धाबेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो म्हणजे 33 या आकड्यावरती. 3-5-33 अशी सुरुवात बॅटिंग करत असताना नारिवली या संघाची आपण पाहतो. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावर. चांगली सुरुवात नारिवली टीमची. खेळपट्टीसाठी अगदी नंदनवन खेळपट्टी आहे फलंदाजासाठी. अगदी धावेंची लयलूट केली ते. अंतिम बॉल या ओव्हरमधला अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न. अंतिम बॉल लॉंगॉनला फिल्डर तैनात. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती फक्त मिळेल सिंगलच्या मदतीनं षटक समाप्त होत असताना आपण पाहतो आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 3-5-34. फेरीमध्ये दाखल होईल. आजच्या दिवसामध्ये पहिली मॅचमध्ये दक्ष 11 भैरवदेव रिडकर संघ अगदी सुपर 5 मध्ये दाखल झाला. हार्दिक अभिनंदन. अगदी चांगला खेळ केला सर्व रिडकर टीमच्या खेळाडूंनी. 43 धाबींचं लक्ष ठेवलं होतं. गावदेवी चॅम्पियन टीमला परास्त करत अगदी 3 षटकामध्ये सामना फिनिश केला.
सकाळचं सत्र होतं, सकाळच्या सत्रामध्ये असं वाटलं होतं की टोटल चांगली आहे स्कोर कार्डवरती, परंतु बॅटिंग अगदी चांगली पाहायला मिळाली. राऊंड द विकेटने गोलंदाज तयार, अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये रोहन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू निघून चाललाय, अगदी मिसफिल्ड. त्याचा फायदा इथून बॅटिंग करणाऱ्या टीमला. चेंडू सीमा पार, 4 रन. चार धावा कंप्लीट झाल्या, 4 धावा मिळाल्या. नशिबाची साथ, नारिवली के साथ आपण पाहतो. अंतिम 5 बॉल. यावेळी देखील जडमध्ये बॉल फेकला होता, लेचेड बॉल जिथून आपण हाताळणी पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. थोडंसं कॉलिंग खराब झालं होतं, जोखीम पत्करली होती, फेकी तितकीच चांगली पाहायला मिळाली. या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीनं संघ पोहोचेल 39 धावेंवरती. 39 धावा धाबा फलकावरती लागलेल्या आहेत. अद्याप 4 बॉलचा खेळ बाकी. मैदानाच्या आतमध्ये चांगले टोटल उभा राहील का साक्षी 11 गावदेवी नारेवली संघ, हे पाहावं लागेल. यावेळी फ्लिक ऑफ द रिस्ट, क्या बात है, व्हॉट अ स्ट्रोक, दिस इज अ ग्लोरियस, इट्स अ मॅक्सिमम. फलक फ्लाय होईल. टोटल 49 ऑन अ बोर्ड, 49 धावा धावा फलकावरती लागलेत. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये धाब्यांची लयलूट केली जाते. बॅट्समन सौरभ भोईरच्या बॅटमधून शानदार चौकार आपण पाहिला. अद्याप 2 बॉल या षटकातले शिल्लक. 49 ऑन अ बोर्ड. यावेळी देखील ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑफमध्ये फिल्डर जाईना, सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथं सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धाब्याने 50 अप, 50 धावा कंप्लीट केल्या जातात. 51 धावा धाब फलकावरती. साक्षी 11 गावदेवी नारेवली संघाच्या 4 षटकाचा सामना अगदी चांगल्या स्कोर कार्डवरती धावा उभारल्यात. टॉस गमावल्यानंतर नारेवली टीमने टार्गेट सेट करणारा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती रोहन पाटील आपण पाहतो. अंतिम बॉलवरती शेवट गोड करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळेल का? यस, एलिव्हेशन देखील मिळालं आणि अंतिम बॉलवरती ठोकलाय षटकार सौरभ भोईरनं. आणि अशा रीतीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना साक्षी 11 गावदेवी नारिवली संघाने बनवल्या त्या म्हणजे टोटल 57 धाबा आणि 58 धाब्यांचं इथून लक्ष ठेवलं गेलंय. ते म्हणजे जितू 11 जय हनुमान नेरे बी संघासमोर. या 2 टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. तर माजी क्रिकेटर संभाजीदा मस्कर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय 2 टीम दरम्यान. एक साईडला विगर आणि अक्कुर्ले. काटायस कॉल आणि छापा पडलाय. टॉस जिंकलाय सचिन. निर्णय काय असेल? बॅटिंग.
तर 4 षटकाचा सामना आहे. आपण पाहतो खरं तर टॉस जिंकून यस प्रतिक्रिया देत नाहीत बा. टॉस जिंकलाय विगर टीमने. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजे गावदेवी अकुर्ली संघाला. पहिल्या सुपर 10 मधील आपण तिसरी मॅच आपण एन्जॉय करणार. थोड्याच वेळामध्ये चालू असलेली मॅच आपण पाहतो. एक साईडला लढत करत असताना आपण पाहतो गावदेवी नारिवली संघाने टोटल धाव फलकावर धावा बनवल्या 57 आणि 58 धाब्यांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते जितू 11 जय हनुमान नेरे संघासमोर. इथून धाव संख्येचा प्रवास कशा प्रकारे राहील, का धावा इथून डिफिन केले जातील हे आपण सेकंड सत्रामध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा जाऊया मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया वैभव बोपी दादा यांना. थँक्यू. नारिवली संघ सध्या मैदानामध्ये उतरलेत आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी प्रकाश इथे आगमन झालेलं आहे. नारिवली गावचे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टीमसाठी त्यांच्याकडून शुभेच्छा. मॅचकडे आपण वळणार आहोत. करायच्यात या मॅचमध्ये विजयासाठी 58 रन 57 धावांचं आव्हान दिलंय. अगदी आव्हान पहिल्या मॅचमध्ये पेलावलं गेलं. 57 धावा जमवल्यात. 58चं जे टार्गेट सेट केले गेले, कशा पद्धतीने या धावा चेस होतील. जितेल जर्मन नेरे बी, कारण अनेक यंगस्टर्स घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरलाय. साक्षी लोंगावदी नारिवली संघाविरुद्ध दोन्ही संघ अगदी टॉप 10 ची महत्वाची लढत खेळणार आहेत. याच्यानंतर तिसऱ्या सामन्याला देखील सुरुवात आपण करणार. सर्व सामने टॉप 10 मधील हे 5 षटकांचे आपण बघणार आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण दोन्ही टीमला. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. चला सामन्याच्या आपण दुसऱ्या सत्राकडे वळतोय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. एक चांगलं प्रदर्शन अगदी हे दोन्ही टीमकडून आम्हाला बघायचं आहे. पहिल्या अगदी नारिवली संघाच्या वाटेला पहिल्यांदा बॅटिंग येत असताना त्यांनी 57 धावा उभारलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना 58 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये प्रथमेश फडके आणि बॅटिंग करण्यासाठी सचिन मोरे हे दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला प्रणव पाटील जो गोलंदाजांची पहिली सगळ्याधिक जास्त पॉवर प्लेची जबाबदारी अगदी त्याच्या खांद्यावर. पहिला बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा निर्धार केला. अगदी बघू शकता लाऊड अपील तिथे झाली. काहीच आवाज वाला होता. बॅट अँड स्क्रीच मधील जो कॉन्टॅक्ट होता त्यामुळे तो आवाज होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणताच भरपूर डिस्टन्स होतं दोघांमध्ये आणि हा डॉट बॉल सुरुवात झाली. प्रथमेश कालची रात्र ज्याने गाजवली आपल्या खेळीतून. काल जितू 11 जयनमान नेरे संघ चॅम्पियन बनला टेंबोडी स्पर्धेमध्ये आणि तिथे चॅम्पियन पदक त्याने उचललं. त्यामध्ये प्रथमेश योगदान मेगा फायनल मध्ये फार महत्वाचं होतं. जेव्हा गरज होती 2 षटकारांची आणि अंतिम 2 बॉलमध्ये 2 षटकार त्यांनी तिथे ठोकले होते आणि आता मैदानामध्ये ती सुरुवात त्यांनी केली आहे. अगदी चपराक लागवत असताना दाखवलं या बॉलवर 4 रन.
जो पहिला षटक हाताळतोय पॉवर प्लेचा आणि पहिला डॉट बॉल आला त्याच्यानंतर हा चौकार दाखवले प्रथमेशनं. वार झाला त्याच्या पलटवार होणं हे क्रिकेटमध्ये स्वाभाविक आहे आणि ते बघायला मिळाले. रनवेमध्ये थोडंसं अडथळा पण समावेश करतात डेड बॉलची. सध्या परिस्थितीनं तुम्हाला मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळते. त्यासोबत सिक्सर किंग प्रवीण चोरगे जे सध्या लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये. सगळ्यांनी फार चांगली अंपायरिंग केली आहे. प्रणव पाटील बघायचा हा बॉल कशा पद्धतीनं डिलिव्हर करेल. सध्या लेग साईडला ऑन साईडला 2 खेळाडू आहेत फिल्डिंग करत असताना. अपील भरपूर झालं. शफल होऊन खेळायचा प्रयत्न केला. आउट सुद्धा ऑप्सम जाऊन खेळण्याचा प्रयत्न लेग साईडला टार्गेट करण्याचा. रन मात्र तिथे पूर्ण केली जाईल. लेगबाजच्या स्वरूपाने धाव येते. धाव संख्येचा टोटल पुढे चाललाय. बोर्डवर धावा लागतात. सध्या गडीमध्ये 5 ऑन बोर्डवर बघायला मिळत आहेत. 58 करायचे आहेत. खरं तर त्यामुळे रेकॉर्ड रन रेट फार महत्वाचा राहतो प्रत्येक मॅच मध्ये. सचिन मोरे पहिल्यांदा ऑनर सायकिन कडे आलाय. चांगली गोलंदाजी सध्या सूर्य प्रणव कडून. खोदून काढलाय. हेलिकॉप्टर लुक दिलाय. फिल्डर आहेत मिडॉनचा फिल्डर वेगानं बॉलवर आलाय. सिंगल पहिली तितक्याच वेगानं. प्रति षटकामध्ये किमान 14.50 म्हणजे जवळपास 15च्या आसपास रेकॉर्ड रन रेट आहे. किमान 2 बिग हिट तर लागतीलच. परंतु उत्तम गोलंदाजी प्रणव पाटील सध्या मैदानात साकारतोय. प्रथमेश जास्त वेळ शांत बसणाऱ्यापैकी हाही खेळाडू नाही आहे. जरूर 2 डॉट बॉल त्यांनी खेळत. एक चौकारी दाखवलाय. त्यामुळे मॅच फार इंटरेस्टिंग राहील आणि तेवढी रंगतदार. हा बॉल अगदी कडून खेळत असताना जबाब राहिले. षटक देखील फक्त एकच स्कोरिंग शॉट आलेला आहे. चांगले बॉलिंग प्रदर्शन. परंतु हा शेवटचा बॉल पिक केलाय. बॉलला मागील बॉल स्किट केलाय. हा बॉल पिक केला. यष्टी देखील काहीसा रंग आपला बदलतोय. त्यामुळे संभ्रमात टाकणारी गोलंदाजी राहिलेली आहे. पहिले षटक यशस्वीरित्या हाताळलंय. गोलंदाजी करत असताना प्रणव पाटीलला ज्यामध्ये त्याने रन खर्च केला फक्त 6 आणि विकेट घेतला 1 ज्यामध्ये प्रथमेश फडके त्याला बाद व्हावं लागलं. सुरुवात लाजबाब पॉवर प्ले मध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. निखिल भोईर सेकंड ओव्हरमध्ये. आता पॉवर प्लेची बंधनं संपलीत. त्यामुळे अगदी बाउंड्री लगत एकंदरीत 5 फिल्डर तुम्हाला फिल्डिंग करताना बघायला मिळतील. स्वतः संघर्ष कधी कधी मैदानात करावा लागतो आणि तो संघर्ष जारी अजून मैदानात. स्लोअर वरनं सुरुवात झाली. लवकर बॅटचा फेस क्लोज केलं तर सुदैव सचिन मोरे ऑलमोस्ट हा झेल टिपण्याची संधी फार पुढे निघून गेले. बॉलर आणि अगदी हा झैल दान झाला. जमिनीला जीवनदान मिळतं सचिन मोरेला. काल आम्ही बघितलं होतं चिंचपाडा संघाचा बाला 0 त्याला जीवनदान दिलं टेंबोडी संघानं आणि त्याच्यानंतर त्याने अर्धशतकीय खेळी केली होती. हे देखील तेवढंच महत्वाचं. त्यामुळे या खेळामध्ये जीवनदान महाग पडतात. स्लोअर वन साठी तयार होता. पॉवर जनरेट केली हवेत खेळत. मिस टायमिंग. वाऱ्याची दिशा देखील याच दिशेनं आहे.
त्यामुळे बॉल अजून आतमध्ये राहिल्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिले सचिन मोरे. मोठी विकेट, एक ग्रेट ऑलराऊंडर. अनेक अगदी महाराष्ट्र बाहेर जाऊन त्यांनी क्रिकेट खेळ आणि त्याची विकेट इथे मिळते सचिनच्या केसांत. नंतर देवाकडे यश मागण्याऐवजी तुम्ही संघर्ष मागा. आयुष्यामध्ये तुम्ही फार यशस्वी व्हाल आणि तो संघर्ष जो वाट्याला आलाय तो आता घ्यावा लागेल. या वाट्याचा हिस्सा बनावा लागेल. सगळी धुरा मॅचची. प्रथमेश या मॅचमध्ये फक्त 4 करू शकलाय. सचिनला त्याचं खातं उघडलं आलं. फक्त एक सिंगल त्याने केली. धावसंख्या फक्त आणि फक्त सध्या 6 वर बघायला मिळते आणि 2 प्रमुख विकेट सध्या टीमने गमावलेत. त्यामुळे अडचणी जरूर वाढली, परंतु बाहुबली रोहन पाटील मैदानामध्ये आला आणि सुशांत गायकरी सेकंड इनकडे उत्तम गोलंदाजी निखिल देखील करतोय. सध्या स्लोअर वन होता, अगदी गती कमी ठेवली. स्लोअर वन गोलंदाजी नियंत्रण टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. आजचं क्रिकेट आपण बघतो ते फास्ट क्रिकेट आहेत. अनेक वेळा आम्ही बघितलंय की किती वेगवान गोलंदाज तुम्ही आणा त्यावर षटकार लागवण्याची धमक आपले बॅटर ठेवतात, परंतु एखादा स्लोअर वन लेग ब्रेक ऑफ ब्रेक किंवा स्पिन करण्याची क्षमता एखाद्या गोलंदाजामध्ये असेल तर त्यावर कधी कधी षटकार ठोकणं चौकार ठोकणं कठीण जातं बॅटरला. परंतु मागील 3 बॉल तसेच राहिलेत निखिलचे, जे फार यशस्वीरित्या वारंवार स्लोअर वन केले जात आहेत. आणखीन एक कमी गतीचा बॉल, परंतु सुशांत गायकरकडे ताकद आणि ती ताकद झोकून दिली या बॉलवर. हा संघर्षाचा पहिला षटकार. तुम्हाला मॅच बॉल सापडला असेल तर द्या, नाहीतर नवीन चेंडू मैदानामध्ये पुरवला जाईल. या षटकारांना बॉल मिळेल जरूर, कारण मी म्हटलं होतं 15च्या रिकॉर्ड रेटनं चालायचं प्रति षटकामध्ये. त्यामध्ये थोडंसं रिकॉर्ड रन रेट अगदी वाढत जरूर चाललाय. परंतु हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत तर हा सामना नेरे टीम पासून लांब नाही आहे याचं मी ठाम उत्तर देऊ शकतो, कारण कधी सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता हे दोन्ही बॅटर लागतात. अनेक असे सामने आहेत जेव्हा 1 बॉल 6 1 बॉल 5 ची गरज असताना सुशांतनं षटकार लगावून ते सामने जिंकवलेत. आणि कधी कोणत्याही परिस्थितीत टीमला किती मोठा खेळाडू त्यांच्या स्क्वॉड मध्ये असेल तरी ते सुशांतलाच प्रमोट करतात जेव्हा अंतिम बॉलवर मॅच जाते. आणि तो सुशांत वन्स अगेन पुन्हा एकदा हवाई सफर करत असताना, हवाई यात्रा करत असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार सुशांत गायकरच्या बॅट मधून. खेळ सध्या मैदानामध्ये आता रंग बदललाय. सामन्यामध्ये जे धावांचं दडपण होतं, विकेटचं दडपण होतं, 19वा बोर्डवर लागलेत ते दडपण थोडं दूर केलंय या 2 षटकारांनी. आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा आम्ही इन आहोत हे सांगितलंय. चितू 11 शर्मा नेरे या संघाने सुशांत गायकरनं हे प्रत्युत्तर दिलंय. गोलंदाजी फार सुंदर होती ती पहिल्या 3 बॉल मध्ये निखिल कडून, परंतु त्याच्यावर आक्रमण झालंय. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॅक टू बॅक तिसरा षटकार दाखवलाय सुशांत गायकरनं. ही तोडफोड फलंदाजीला सुरुवात केली आहे. सलग 3 बिग हिट षटकार.
तो डीजे नितीनने गीत प्ले केला आणि सध्या तेच खळनायक बनण्याचं कारनामा सुशांत गायकर करतोय. बॅक टू बॅक 3 षटकार त्याने ठोकलेत आणि धावसंख्या झालेली आहे पहिल्या 2 ओव्हरनंतर 25, अर्थातच 12 बॉलमध्ये 25 धावा बोर्डवर लागलेत. आता उर्वरित 12 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. अजून या सामन्यामध्ये 15चा रन रेट ते जवळपास 16.5 येऊन थांबलेला आहे मॅचमध्ये. म्हणून म्हटलं जातं ना की कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा. क्रिकेट खेळामध्ये कधी बाजी पलटेल याचं मेल नाही. या खेळामध्ये अनेक वेळा जिंकलेल्या बाजा अगदी बाजी हरताना आम्ही खेळाडूंना बघितलेत, परंतु हारता हारता जिंकतानाही अनेक संघांना आम्ही बघितलेत. हे विजय लक्ष्मी मैदान आहे ना, हे अनेक रेकॉर्ड ब्रेक इथे आहेत. याच मैदानावर 4 षटकामध्ये 84 रन चेस होताना आम्ही बघितलेत. याच मैदानामध्ये 4 षटकामध्ये 32 धावा डिफेन्स होताना मी बघितलेत. त्यामुळे इथे कधी काय होईल याचा मेल नाही. बघायचंय धावसंख्येचं टोटल झालंय ऑन बोर्डवर 25. एक वेगळा रंग भरलाय आपल्या एक वेगळ्या अंदाजानं सुशांत गायकरनं मैदानामध्ये. का हे रंग बेरंग करण्याचं काम करेल का करण, जो बॉलिंग ट्रॅकवर आलाय की मैदानामध्ये बाहुबली, ज्याचं स्वतः बाल सुब्रमण्यम अय्यर सरांनी अगदी फार मोठा स्तुती केली होती. तो रोहन आला अवे फ्रॉम द बॉडी केला हा बॉल. व्हाईट बॉलचा पंचाने इशारा केलाय. अतिरिक्त रन या बॉलवर जोडली जाईल. अतिरिक्त धावेने संघाचा टोटल बोर्डवर पोहोचलाय 26 वर. 94 धावांमध्ये अंतर, 12 बॉल आणि 32 धावा. ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक धाव क्रिकेट खेळामध्ये महत्वाची असते आणि त्या धावेला महत्व तुम्हाला देता आलं पाहिजे. सध्या करण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. समोर रोहन सोडून दिला बॉलला, वाईड यॉर्कर केलाय, आपल्या बातेतील अस्त्र काढलाय आणि अगदी बघू शकता त्या अस्त्राचा क्षपणास्त्राचा वापर तिथे केलाय. अगदी अवे फ्रॉम द बॉडी तिथे बघायला मिळाला. अजून डाऊट आहे मनामध्ये. तिथे बॅटिंग टीमनं DRS मागणी केली. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. ऑन स्क्रीन लगेच चेक केलं जाईल हा बॉल लिगल आहे की अनलिगल, त्याची चाचपणी सध्या सुरू असताना डिसिजन पेंडिंग. थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया. अजय तुमची गरज नाहीये, आम्ही सक्षम आहोत सगळे. डिसिजन पेंडिंग आहे, थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया. एक्झॅक्टली कुठे बॉल हा डिलिव्हर्ड झालाय याची तपासणी सध्या सुरू असताना इट्स अ फेअर डिलिव्हरी. करण बॉलिंग ट्रॅकवर आहेत. मागे डॉट बॉल त्याने डिलिव्हर केलाय. हा शॉर्ट बॉल होता, चुकीचा बॉल एम केला. ओ माय गॉड, डायरेक्ट हिटचा तिथे प्रयत्न केला. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. बॅटला एज लागून बॉल पाठीमागे ब्रश करून गेलाय. एक रन इथे या ठिकाणी. मागील जो बॉल अगदी डॉट बॉल आपण बघितला तो ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन सोबत आपल्याला जावं लागलं, कारण अगदी तो बॉल जेव्हा डिलिव्हर झाला परफेक्टली जो गोलंदाज आहे तो समोर अँगल मध्ये उभा होता, त्यामुळे आम्हाला ऑनफिल्ड डिसिजनच्या सोबत जावं लागलं. रिव्ह्यू DRS पुढे कंटिन्यू केला जाईल हे लक्षात घ्या. बरोबर आहे आदित्य, यस डेफिनेटली या गोष्टी योग्य वेळेवर मैदानामध्ये जाणं गरजेचं. उत्तम गोलंदाजी सध्या साकारतोय. माइंड गेम, माइंड सेट बॉलिंग प्रदर्शन सध्या करण करतोय. आणखीन एक डॉट बॉल इथे बघायला मिळत. उत्तम दर्जाचे 3 बॉल त्याने हाताळलेत, ज्यामध्ये फक्त एक वाईड आणि एक सिंगल त्यांनी खर्च केले. 9 बॉल 31 धावांची गरज. सामना अजून संपलेला नाहीये, कोणी जिंकलेलं नाहीये, कोणी सारलेलं नाहीये. मॅच ऑन आहे, रंगला या सामना. एक वेगळी लढत, एक वेगळा दर्जा या सामन्याचा बघायला मिळेल. सुशासाठी फुलटॉस होता, 8व्या बॅटने खेळाय. फिल्डर दूर आहेत बॉल पासून, गॅप मधून निघून चालले बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन चौकार.
क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय, चुकीचा फटका तिथे निवडलाय. वारंवार अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होतोय. मला वाटतं हा क्रॉस बॅटने खेळण्यापेक्षा डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये जाणं गरजेचं होतं. परंतु क्रिकेट खेळामध्ये सजेशन देणं सोपं आहे, प्रत्यक्षात खेळून दाखवणं हे फार कठीण आहे. आणि सध्या हा डॉट बॉल तेवढाच महत्वाचा. येणारा अपकमिंग बॉल हा फार निर्णायक राहील. या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट राहील. 7 बॉल 27 धावांची गरज. दोन्ही बाजूनं अगदी दुवा केला जातोय, प्रे केला जातोय. सुशांत साठी हा बॉल शॉर्ट लेंथ हवेत केलेत, नाही पोहोचू शकले फिल्डर. मापून तोलून लगावलेला फटका, परफेक्टली रोपवर जाऊन पडला हा बॉल. हा अंतिम बॉल आला षटकार. आणि नेरेश संघाला त्यांनी दाखवून दिले की आपण या अजूनही मॅच मध्ये आहोत. आणि हा निर्णय टर्निंग पॉइंट षटकार राहील. या षटकारानं धावसंख्या झाली आहे 37. येणारे बॉल शिल्लक आहेत 6. विजयासाठी करायचे आहेत 21 धावा. हा बॉल आणि 21 धावांची गरज आहे. अप्रतिम लढत सध्या मैदानात सुरू असताना 6 बॉल 21 बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाजीची सगळ्यात मोठी जबाबदारी सौरभ भोईरच्या खांद्यावर आहे. ज्या सौरभनं 19 धावांची इनिंग साकारली अंतिम 5 बॉल मध्ये. तो सौरभ आता बॉलिंग ट्रॅकवर आलाय. एका बाजूला सायकलींकडे रोहन. 6 बॉल 21. रोहनच्या बॅट मधून हा तडाखा आला. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीजे नितीनला मी थांबेन. हा खरा ट्विस्ट आहे या मॅच मधील. कारण जेव्हा रोहन गोलंदाजी करत होता त्यावर सौरभनं आक्रमण केलं होतं. आणि आता सौरभ गोलंदाजी करतोय त्यावर रोहननं आक्रमण केलं. टीट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर. षटकार इथे आलाय. 5 बॉल 15 ची गरज डीजे. स्मृती चषकामध्ये स्वतः बाल सुब्रमण अय्यर सरांनी म्हटलं होतं बाहुबली आहे हा नेरे गावचा. आणि तोच प्रदर्शन पुन्हा एकदा करत असताना तो दिसलाय. मागील काही बॉल धावांसाठी संघर्ष तो करत होता. पहिले 3 बॉल बॅटच्या रडारमध्ये येत नव्हते, परंतु अगदी मोक्याच्या क्षणाला अगदी मैदानामध्ये त्याचा रोखठोक बाणा बघायला मिळतोय. परंतु आता सौरभ भोईरची देखील आगरी परीक्षा मैदानामध्ये 21 धावा सोप्या नसतात, कमी नसतात अंतिम षटकामध्ये. परंतु पहिल्या बॉलवर जो बिग हिट आलाय तो फार महत्वाचा ठरलाय. 5 बॉल 15 ची गरज आहे. सामना ऑन आहे म्हणून तो म्हटलं जातं ना की बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी, हिम्मत है हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हैं हम. दोन्ही टीम लढतायत मैदानामध्ये. स्वतःच्या हातानं स्वतःचं भविष्य घडवलं जाईल. स्वतःच्या हातानं आपण सुपर 5 मध्ये टॉप 5 मध्ये कसे पोहोचाल हे नशीब आपण लिहिणार आहोत. क्रिकेट खेळामध्ये नशिबाचा भाग असतो 1%, परंतु 99% असते तुमची मेहनत. सगळ्या गोष्टी नशिबाच्या भरोशावर सोडल्या जाऊ शकत नाही. 5 बॉल 15 ची गरज. फुलटॉस बॉल, खराब बॉल पाठवला लॉंग लेग एरियामध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
कॉन्फिडन्स जो मैदानामध्ये मिळाला त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना रोहनना देखील अगदी मैदानामध्ये त्याची ही दमदार खेळी दाखवली. त्याला माहिती आहे एका बाजूनं एकातरच सामना जिंकला जाऊ शकत नाही, मदतीला हात दिला तर सामना जिंकला जाऊ शकतो. 4-9. पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा एकदा धडाका, बॅक टू बॅक. तिसरा षटकार बाहुबली रोहन पाटील इज ऑन फायर. आणि सध्या बॅटिंग टीमचा हा DRS तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. वेस्ट ऑफ हाईट चेक केलं जाईल, डिसिजन पेंडिंग. यस, बॅट्समन रिव्ह्यू DRS जो पेंडिंग होता तो वापरला जातोय, चेक केला जाईल. हाय फॅक्टर एक्झॅक्टली किती होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा लीगल बॉल राहील. फेअर डिलिव्हरीचा अगदी निर्णय आला थर्ड अंपायर कडून. त्यामुळे 3 बॅक टू बॅक षटकार आले आहेत. एका क्षणात कायापालट केली या सामन्याचं रोहननं, म्हणून तर या टीमचा तो बाहुबली मानला जातो. 3 षटकार त्याने ठोकलेत, परंतु सामना अजूनही मैदानामध्ये. खराब बॉल फेकले, उलटाच बॉल क्रिकेटमध्ये कमजोर चेंडू मानला जातो आणि ते कमजोर चेंडू डिलिव्हर केले सौरभ भोईरनं. त्यामुळे सामन्यामधील गरज बॉल टू रन समीकरण येऊन थांबलंय. 3 बॉल 3 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, चित्तथरारक सामना मैदानामध्ये बघायला मिळाला. हृदयाची धडकन तेज करणारा सामना मैदानामध्ये बघायला मिळाला. रोहन पाटील काय लढलाय. याच्या अगोदर सुशांत गायकवाडने ठोकलेले 3 षटकार, माफ करा 4 षटकार 1 चौकार. त्याने बॅक टू बॅक 3 दाखवले होते. 3 बॉल 3 ची गरज. शॉर्ट लेन, हाफ लेन आक्रमण करायचं होतं रोहनला. षटकारांना सामना जिंकायचा होता, परंतु डॉट बॉल फेकून पुन्हा एकदा नारोली संघाच्या आशा पल्लवित केलेत सौरभ भोईरनं देखील. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळं 2 बॉल 3 ची गरज. सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही सामने संघांसाठी. काय लढताय शेवटच्या टप्प्यापर्यंत दोन्ही टीमचा लढवया बाणा मैदानात बघायला मिळालाय. आज मेगा फायनल आहे, परंतु असं वाटतंय फायनल सुरू होण्याच्या अगोदरच फायनल सुरू मैदानामध्ये झाले की काय, असं चित्र सध्या मैदानामध्ये बघायला मिळतंय. 2 बॉल 3, 2 बॉल 3, मॅच विनिंग 6. सामना जिंकला रोहननं मैदानामध्ये. धावा खर्चही केल्या, धावा वसुली केल्या आणि हा जल्लोष डिजनी 3. खेळाडूंनी अगदी आक्रमण रवैया आपल्याला पाहायला मिळाला. आणि सुपर 5 मध्ये दाखल झालेला आजच्या दिवसामधील दुसरा संघ आपण पाहतो जितू 11 जय हनुमान नेरे. वेल प्लेड, हार्दिक अभिनंदन टीम नेरे. अगदी चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. टीट फॉर टॅट